ऑनलाईन गेमिंगच्या आहारी राज्यातली तरुण पिढी कुठेतरी बर्बाद होत चालली आहे, व्यसनाच्या आहारी होत चालली आहे आणि याच्या विरोधात आता स्वराज्य पक्षातर्फे एक आंदोलन पुकारण्यात येते। आपल्यासोबत स्वतः छत्रपती संभाजीराजे आहेत। कशा प्रकारे हे आंदोलन राहील, सरकारला काय विनंती आहे तुमची? नाही, ज्या पद्धतीने हे ऑनलाईन गेमिंग हे वैध आहे असं मागच्या गृहमंत्र्यांनी सांगितलं होतं, पण ज्यावेळी अनेक लोकांचं म्हणजे आत्महत्या करायला लागलेत, लोक बेघर व्हायला लागलेले आहेत आणि प्रामुख्याने सगळे ग्रामीण भागातले लोक आहेत, कष्टकरी आहेत, शेतकरी आहेत, म्हणजे बेरोजगार जे आहेत ते आहेत, विद्यार्थी आहेत, अशा लोक आत्महत्या करतात। त्यावेळी तुम्ही म्हणायचं की हे वैध आहे आणि मला तर उलट ह्यावेळी आणि कशा आणि का त्यांनी चालू ठेवलेलं आहे? कारण आपल्याला 27% GST मिळते म्हणून, आपल्याला रेव्हेन्यू मिळते म्हणून आपलं चालू आहे आणि हे स्टेटमेंट म्हणजे ऑन रेकॉर्ड त्यांनी विधान परिषदेला केलं होतं आमदारांनी प्रश्न विचारल्यानंतर। माझं तर उलट त्यांना विनंती राहील की तुम्ही जे आबांनी जो निर्णय घेतला होता डान्स बारच्या बाबतीत, की डान्स बारमधनं सुद्धा महसूल मिळणार होतं, पण त्याच्यातनं अनेक पिढ्या बर्बाद होणार होत्या आणि त्या बर्बाद होऊ नये म्हणून कोर्टाच्या विरोधात पाटलांनी, त्यावेळीचे गृहमंत्री कैलासवासी, त्यांनी निर्णय घेतला की आम्हाला असे पैसे नको आहेत, आम्हाला डान्स बार हे बंद करायला पाहिजे। आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे गृहमंत्री हे सुद्धा बोलले की आपण सगळेच जण आमदार लोक जर एकत्र आलो तर हे बंद करू शकतो। म्हणजे तुम्ही मान्य करता हे चुकीचं चाललेलं आहे, हे चुकीचं चालू आहे, पण 27% GST मिळतो, उत्पन्न मिळते म्हणून चालू ठेवायचं का? आणि म्हणून माझ्या सगळ्या आमदारांना विनंती आहे, विधानसभेतल्या विधान परिषदेतल्या सगळ्या आमदारांना, तुम्ही हा आवाज उठवायला पाहिजे। प्रामुख्याने हे सगळे ग्रामीण भागातले लोक आहेत, त्या बिचाऱ्यांना काय समजत नाही। हे कोणतरी सगळे ऍक्टर लोक येतात आणि समोर म्हणतात की तुम्ही खेळा, एवढे पैसे तुम्हाला SUV मिळेल, तुम्ही एवढे पैसे खेळा की एवढे पैसे मिळतील। म्हणजे हे सगळं चुकीचं आहे आणि त्याला गृहमंत्री हे सुद्धा म्हणतात की एक सामाजिक बांधिलकी पाहून सगळ्या ह्या ऍक्टर लोकांनी ह्याच्यात पडू नये। म्हणजे दोन्ही बाजू बोलायला लागले, तुम्ही घ्या ना ठोस निर्णय, हो चुकीचं आहे, हे बरोबर नाहीये, हे समाजाच्या हितासाठी नाहीये। आपले लोक मारायला लागलेले आहेत, आत्महत्या करायला लागलेले आहेत, बेघर व्हायला लागलेत, विद्यार्थ्यांना वाईट सवय लागलेले आहेत। हे नुसतं पाहत राहायचं का आपण? हे नाही चालणार, म्हणून स्वराज्याच्यात उतरलेले आणि म्हणून 9 तारखेला हिनी जर ह्या 5-7 दिवसात हा विषय घेतला आणि कायदा बदलला नाही तर माझ्या म्हणजे मी आणि सगळे स्वराज्याचे लोक विधान भवनमध्ये जाऊन त्यांना जाब विचारण्यासाठी आम्ही सर्वजण जाणार आहोत। या आधी सुद्धा काही आंदोलनं करण्यात आली, ज्याच्यात सचिन तेंडुलकरच्या घराबाहेर बच्चू कडूंनी आंदोलन केलं होतं। कोर्टात या संदर्भातल्या केसेस प्रलंबित आहेत, परंतु राज्य सरकार काही ठोस भूमिका घेत नाही आणि सेलिब्रिटींनी सुद्धा या प्रकरणी जाहिराती करणं कुठेतरी थांबवलं नाहीये। तर या संदर्भात काही आणखीन पुढचा विचार आहे का? बच्चू कडू नेहमी अन्याच्या विरोधात नेहमी भूमिका घेत असतात। त्यांच्या कानावर की सचिन तेंडुलकरनी ऍड केली ह्या बाबतीत, म्हणून त्यांनी तो विषय हाती घेतला होता। पण विधान परिषदेमध्ये देवेंद्र फडणवीस गृहमंत्र्यांनी स्टेटमेंट दिलं की सचिन तेंडुलकरनी काय ऍड केली नव्हती, पण ते सगळं जाऊन दे। माझं उलट असं म्हणणं आहे की त्यांचा PSO म्हणजे भारतरत्न सचिन तेंडुलकरांचा मी PSO सचिन तेंडुलकरला आम्ही सगळ्यात रिस्पेक्ट करतो, पण संजीव तेंडुलकरचा PSO त्यांनी या अवैध धंद्यातून, या जुगारातूनच पैसे मिळवण्यासाठी त्यांनी प्रयत्न केला, सगळे पैसे गेले आणि त्यांनी आत्महत्या केली, शूटआउट केलं स्वतःला। कायदेशीर दृष्ट्या काही विचार आहे का न्यायालयीन लढाईचा? न्यायालयीन लढा ऑलरेडी आम्ही स्वराज्याच्या माध्यमातून पुण्यात चालू आहे। पुण्यात आम्ही याचिका सुद्धा दाखल केलेली आहे, पण त्याच्या पलीकडे मला जाऊन सांगायचं आहे की आबांनी सुद्धा कोर्टाच्या विरोधात निर्णय घेतला ना डान्स बारचा, मग तुम्ही घेऊन टाका। आणि मग तुम्ही सुद्धा म्हणता ना की आम्ही सगळे आमदार जर एकत्र आलो तर ह्याच्यावर निर्णय होऊ शकतो, मग या सगळे एकत्र। एकदा पक्षाचा विषय नाही, इथं सामान्य शेतकरी मारायला लागलेला आहे, आत्महत्या करायला लागलेला आहे, बेघर व्हायला लागलेलं आहे, विद्यार्थ्यांना वाईट सवय लागायला लागलेले आहेत। तरुणाई तुम्हाला सुद्धा मानते, तरुणाईला काही आवाहन करू इच्छित का? नाही, तरुणाईला मी सांगतो हे ऍप बीपच्या या कुठल्या या गेमिंगच्या मध्ये अजिबात पडू नका। हे तुम्हाला म्हणजे उद्ध्वस्त करण्याचा हा प्रयत्न आहे। उलट त्याच्यावर आवाज कसा उठवता येईल ह्याच्याकडेच तुम्ही सगळ्या म्हणजे विद्यार्थ्यांनी किंवा या सगळ्या म्हणजे जे कष्टकरी जे शेतकरी त्यांनी ते स्वप्नील जोशींना सुद्धा आम्ही सांगितलं, तो म्हणजे अनेक ऍक्टर ह्याच्यात ऍडव्हर्टाईज करतात, म्हणजे अजय देवगण आहे, तो ऋतिक रोशन आहे आणि आपला स्वप्नील जोशींना स्वराज्य ज्यावेळी भेटलं तर स्वप्नील जोशींनी स्वतः सांगितलं की हे जे चाललंय हे चुकीचं चालू आहे आणि मी माझी जी ऍड आहे ते जे कुठल्या कंपनीने त्यांना दिली होती
तिथं आम्ही डिलीट केली आहे. म्हणून स्वप्नील जोशीनं सुद्धा आमचं हेच म्हणणं आहे, तुम्ही डिलीट केलेलं तुम्हाला पटतं नाही, चुकीचं आहे, तुम्ही पब्लिकली येऊन सांगा. आम्हाला सांगितलं स्वराज आहे, स्वराज्याच्या पलीकडून पब्लिकला सांगा नाही सगळं चुकीचं चालू, सरकारलाच सांगा. तर नक्कीच कुठेतरी हा प्रकार थांबवायला हवा आणि ऑनलाईन गेमिंग आणि गॅमलिंगच्या माध्यमातून जी तरुणाई एका व्यसनाच्या अधीन जाते त्यांनी त्वरित थांबवून हे प्रकार कुठेतरी थांबण्यासाठी स्वतःहून सुद्धा प्रयत्न केले पाहिजेत. कॅमेरामन अनुप रस्तोगी, सौम्या राणे, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.